मंडळी, प्रत्येक सजीवाचं मूल त्याच्या मात्यापित्यासारखं कसं काय होतं? नाकाच्या जागी नाकच कसं येतं? डोळ्याच्या ठिकाणी डोळेच कसे येतात? हे प्रश्न मानवाला आदिम काळापासून पडले होते. नक्कीच इतकी परफेक्ट रचना करणारा कोणीतरी रचनाकार नक्की असणार अशी मानवाची समजूत होती. मात्र विज्ञानाच्या सहाय्याने आता अनेक कोडी सुटत चाललेली आहे. आधी आपला असा समज होता की व्यक्तीचे सगळे अवयव आईच्या पोटात असतानाच स्त्री पुरुष बीजाचं मिलन झाल्यावर लगेच तयार झालेले असतात आणि वेळेनुसार त्याची केवळ वाढ होत असते. 18व्या शतकात मात्र कास्पर वुल्फने सिद्ध केलं की काही अवयव आधी अजिबात अस्तित्वात नसतात, वेळ आली की ते तयार होतात. म्हणजेच असं काहीतरी आतमध्ये लपून बसलेलं असतं जे वेळ आली कीच प्रकट होतं. हा खेळ असतो गुणसूत्रांचा, म्हणजे क्रोमोझोम्सचा आणि त्यात दडलेल्या सांकेतिक भाषेचा. भगवद्गीतेमध्ये असं सांगितलंय की मनुष्य देह हा केवळ निमित्त मात्र आहे, आत्मा अमर आहे. आता हा आत्मा कुठे आहे आम्हाला माहीत नाही, पण आपण हे नक्की म्हणू शकतो की गुणसूत्र मात्र अमर आहे आणि ते अमर राहण्यासाठी सजीव देह धारण करतात, नवीन देहात प्रवेश करतात. एका अर्थाने स्वतः अमर होण्यासाठी ते आपल्याला कामाला लावतात. नवीन पिढी जन्माला घालायच्या वयात तुम्हाला सुंदर बनवतात. पुरुषांना पिळदार स्नायू तर स्त्रियांना घाटदार शरीर प्रदान करतात. एकदा वय झालं की गुणसूत्रांना समजतं की अरे, ह्याच्याकडून आता पुढचा देह तयार करण्याचा मार्ग थांबलेला आहे. तर ते देखील काम करणं थांबवतात आणि तुम्ही वृद्ध दिसू लागता. लक्षात आलं का? खूपच स्वार्थी असतात हो ही गुणसूत्र. तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही केवळ DNA पुढे नेणारी यंत्र आहात. तुमचं असणं, तुमचं दिसणं आणि एक दिवस तुमचं नसणं हे सगळं काही या DNA साठी आहे. तुमचं कुतूहल जागृत ठेवणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये आमच्या व्हिडिओची माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल.